डोंबिवली में घटी दर्दनाक घटना, चेंबर खुला होने से 14 वर्षीय बच्चे की मौत। कल रात 8:30 बजे के करीब डोंबिवली पूर्व के गोपी चौक परिसर में जगदम्बा मंदिर में नवरात्र उत्सव के उपलक्ष्य में भंडारा था, जिसमें परिसर के लोग शामिल थे। तभी उसी परिसर में रहने वाला 14 वर्षीय आयुष एकनाथ कदम ये भंडारा में खाना खाकर पास ही हाथ धोने के लिए गया, जहां एक गटर का चेंबर खुला हुआ था, उस पर ढक्कन भी नहीं था। अचानक देखते ही देखते आयुष कदम उस चेंबर में गिर गया। ये बात उसके दोस्तों ने जगदम्बा मंदिर के मंडल के लोगों को भी बताई, मगर कोई मदद के लिए नहीं आया। उलट 2 घंटे तक भंडारा में खाना भी चलता रहा, जबकि आयुष कदम के घर वालों को पता चलते ही वो लोग मदद के लिए आए। अग्निशमन दल को भी सूचित किया गया। वहीं एक युवक ने नाले में उतरकर आयुष को तलाश करके उसको ऊपर ले आया। उसे अस्पताल लेकर गए, मगर डॉक्टरों ने उसे मृत घोषित किया। अगर आधा घंटा पहले उसे लाया जाता तो शायद वो बच जाता। इस बारे में स्थानिक लोगों ने केडीएमसी और एमएमआरडीए को इसका जिम्मेदार ठहराते हुए कार्रवाई की मांग की। वहां बैरिकेड भी थे, जिसे जगदम्बा मंदिर के लोगों ने हटाया, जिस कारण ये दुर्घटना हुई। एक स्थानिक नागरिक ने जगदम्बा मंदिर के ट्रस्टी अक्षय शेट्टी और दिवाकर शेट्टी को मंदिर के नाम पर जगह हडपने का आरोप लगाया है। ही घटना घडली जवळपास 9:15 8:30 दरम्यान। त्याच्यानंतर जवळपास गर्दी रश भरपूर असल्या कारणाने तिकडे भरपूर प्रॉब्लेम होत होता। म्हणजे ह्या गोष्टी कोणाला माहित नाही। ज्या मुलाला वगैरे ह्या गोष्टी माहित होत्या त्यांनी घरी जाऊन सांगितलं की असं असं झालंय। मग त्या चाळीतील लोक आले, म्हणजे त्याचे वडील वगैरे आले। मग शोधाशोध चालू झाली। त्याच्यानंतर खूप एक अर्ध्या तासाचा गॅप निघून गेला। त्याच्यानंतर ह्या गोष्टी आम्हाला कळल्या आमच्या मित्रांथ्रू। मग आम्ही धावून आलो मंदिराकडे। त्याच्यानंतर आम्ही चालू केलं। ऍक्च्युली काय माहिती आहे, तिकडे एमएमआरडीचं काम चालू होतं एक 2-3 महिन्यापूर्वी। तेव्हा त्यांनी ते झाकण जे होतं, त्यांच्या मोठ्या गाड्या येऊन ते झाकण तुटले, पण त्यांनी काही ते बदललं नाही, काहीच केलं नाही। त्याला फक्त जो खड्डा पडलेला तो तसा होता म्हणून आमच्या मंडळाच्या पोरांनी ते बॅरिकेड आणून लावलेले का, तर त्याच्यामध्ये कोण पडू नये त्यांना आम्ही वारंवार सांगत होतो, पण त्यांनी काय ते केलं नाही। फक्त आम्ही तोंडी सांगत होतो, पण त्यांनी पण ते काय त्याच्या पुढे काही केलंच नाही, ना झाकण लावलं ना काय लावलं। बरं, अशामुळे हा मोठा अपघात झालाय। आपल्या इथे जगदम्बा मंदिर आहे ना, तिथे त्यांचा कार्यक्रम असतो 9 दिवस नवरात्रीचा। तर तो आमच्या एरियातला पोरगा जेवायला गेलेला, तो जेवून हात धुवायला म्हणजे तिथं गेलेला चेंबरच्या इथं नाल्यावर। ते नाल्याच्या इथं झाकण ओपन होतं त्यांचा, तिथं झाकणाला तुटलेला होता। तर तो हात धुवायला गेला, तो तिथे पडला। तर पडला, ते मंदिरवाल्यांनी काय केलं, तो पडला ना तर लगेच हे करायचं ना, तर त्यांनी परत बॅरिकेड लावले। ती कोणालाच माहिती नव्हती, लहान पोरं होते, ते यांना जाऊन सांगितलं। तेव्हा कळालं की तिथं पोरगा पडलाय, तरी त्यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही, ना फायर ब्रिगेडवाल्यांना बोलवलं ना कोणालाच बोलवलं। तेव्हा मंडळाचे अध्यक्ष दे साटम त्यांनी जेव्हा फायर ब्रिगेडवाल्यांना बोलवलं तेव्हा आम्ही तिथं पोहोचलो। आम्ही मंडळवाल्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन शेवटी आम्ही त्याला बाहेर काढलं। म्हणजे दरवर्षी, आणि काल काय विषय आला, तर पोरगा पडून पण ते लोक 2 तास जेवण करत होते, 2 तास त्यांचा कार्यक्रम चालू होता, तरी एकही माणसाने कार्यक्रम बंद केला नाही, एकही माणूस धावून आले नाही। आम्ही बोलवतो दगड पडला आणि त्यांनी बॅरिकेड पण लावून टाकले। पोरगा पडल्यानंतर त्यांनी स्वतःनी बॅरिकेड लावलं।